ती कुठे चाललंय? आम्ही पूजाला चाललो. कशाच्या? आज वट सावित्री पौर्णिमा. वट सावित्री पौर्णिमा काय करत राहते मग? आज तिथे पूजा करत असत्या. म्हणून या सगळ्या बायका चालल्या काय? हो. अरे बापरे. चला मित्रांनो, माझा अवतार खूप बेकार आहे, तुम्ही मला घेतच नाही या ब्लॉग मध्ये. या पुढं. मित्रांनो, आंटी आणि काकू लयच टाइमपास करते म्हणून यांना मागच सोडलं आणि बाकीच्या काकू त्यांच्या मैत्रिणी पुढे गेल्या आहे. चला आता त्यांना थांबवलं आणि सगळे सोबत चालले. तुम्ही एकटाच नका पळू, थांबा. मित्रांनो, छोट्या आंटीला खूप घाई झाली होती म्हणून त्या एकट्याच पळत होत्या आणि हळूहळू करू एकीला घाई होत होती, कारण की खूप उशीर झाला होता आणि जायचं होतं वडाच्या झाडाजवळ. आता झाड कुठं होतं ते मला पण माहीत नाही, मी फक्त चाललो होतो आणि खूप शोधल्याच्या नंतर आम्हाला शेवटी वडाचं झाड भेटलं. तेही होतं पप्पा आणि काकाच्या शाळेमध्ये. मी तुम्हाला एका ब्लॉगमध्ये आतूचं रियुनियन दाखवलं होतं, ते ह्या शाळेमध्ये होतं आणि इथेच झाड आहे वडाचं. मित्रांनो, आम्ही झाडाची पूजा करायला तर आलो आहे. तुम्हाला माहिती का या झाडाची पूजा का करतात? कारण हा सणामध्ये बायका आपल्या नवऱ्याच्या जास्त आयुष्य वाढावं म्हणून पूजा करतात. मित्रांनो, मला ही फुल स्टोरी काही माहीत नाही. जर तुम्हाला माहीत असेल तर कोणी कमेंटमध्ये सांगा. आणि बघा, आता आणखीन ते पूजा करत होते झाडाची. सगळ्यात पहिले त्यांनी पाणी वगैरे टाकलं, हे ते केलं, पूजा केली आणि मग ते फेरे पण घालतात झाडांना, दोरा बांधतात. मित्रांनो, मी ही पूजा बघायला लाईव्हमध्ये पहिल्यांदाच आलो आहे, नाही तेव्हा टी व्हीमध्ये नाही तर कुठेतरी बघितलेलं आहे मी. चला आता सगळ्यात बघितले बघू. झाडाला फेरे घालून पाणी टाकतायत. चला आता हेच मोमेंट्स दाखवतो आहे मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये. जास्त काही मोठा करत नाही, छोटा आणि एकदम सुंदर ब्लॉग करणार आहे. झाडाला फेऱ्या मारल्यानंतर त्यांनी तो धागा झाडामध्ये गुंतवला आणि मग त्याला सरळ फेऱ्या मारल्या. आणि किती फेऱ्या मारतात मित्रांनो ते पण सांगा कमेंटमध्ये जर तुम्हाला माहीत असेल तर. आणि चला असंच फेऱ्या मारता सगळे लोक, म्हणजे जे शाळेतले मुलं विद्यार्थिनी होत्या त्या सगळ्या बघायला आल्या होत्या आणि म्हणजे खूप गर्दी जमली होती. नेटकीच शाळा सुटली असेल माझ्या मते तरी, का डब्या खाण्याची सुट्टी झाली होती मलाही माहीत नाही, पण खूप गर्दी जमली होती. मी त्यांची शूटिंग घेतलीच नाही. चला आता हे झाडाला फेऱ्या मारल्यानंतर तो धागा जो असतो तो तिथेच सोडायचा आणि मग नंतर हळदी कुंकू लावायचं एकमेकीला. हळदी कुंकू लावायचं आणि ओटी भरायची. आणि तुम्ही बघू शकता ओटी कशी भरता आणि हळदी कुंकू कसं लावता या सगळ्या. आणि चला मित्रांनो, हा ब्लॉग असाही थोडा छोटाच केला आणि मला आशा आहे की तुम्हाला हा ब्लॉग आवडला. आणि या फोनमध्ये खूप स्टोरेज झालं आहे म्हणून एक दिवसानंतर ब्लॉग्स टाकू लागलो आणि मग करता डेली ब्लॉग पण चालू करणार आहे. आणि चला मित्रांनो, भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.